संपूर्ण पुणे परिसराचा पालखीने दुमदुमला आहे। सर्वत्र हरिनामाचा जप होतो आहे आणि जय हरी विठ्ठल माऊलीच्या नावानं संपूर्ण परिसर हा दणाणून गेलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर दगडूशेठ हलवाई परिसर असेल, इतरही परिसर असतील ते पूर्णतः या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघालेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर शनिवार वाड्यामध्ये सुद्धा पालखी गावामध्ये पालखीचा विसावा असल्याच्या कारणाने आज या शनिवार वाड्यामध्ये सुद्धा काही वारकरी जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत। काही वारकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आपण कुठं आला माऊली आणि काय सांगा? तुळजापूर तालुक्यातले या बाबा। बर आमची पालखी बामणीवाडीची आहे। बर मग आम्ही दर सालाला येतो। आता तिसरं वर्ष माझ्या पालखी संघ यायचं। कुठपर्यंत असणार आहे आपण? आम्ही पंढरपूर पर्यंत। बर, काय माऊलीला काय मागितलं? काय नाही, असं सुख समाधान ठेवू दे, व्यवस्थित पीक पाणी येऊ दे, हेच मागितलं। दुसरं काय? पीक पाणी आहे व्यवस्थित सगळं? काय आहेच मला सध्या, आता पेरले आता। माऊली तुम्ही काय सांगाल? काय तुमचा अनुभव काय नेमका पालखीतला काय आहे? मी पहिल्यांदा चालू ह्या वर्षी पालखीला। काय वाटलं तुम्हाला आल्यावर? असा सोहळाच बघितला नाही मी कुठं, एवढा छान सोहळा आहे। अजूनही आपल्या सोबत तुम्ही काय सांगाल? तुम्ही किती वर्षापासून पालखी सोबत? पहिलाच आहे वर्ष, तुम्ही पण पहिलं? पहिलंच। बाबा, चांगलं वाटतं। चांगलं वाटतं ना? बाबा तुम्ही? सर्व पहिलेच वर्ष आहे यांचं येण्याचं। आणि अजूनही काही आपल्या ठिकाणी वारकरी आहेत। काका काय सांगाल, आपण किती वर्षापासून? म्हणजे 7-8 वर्ष झाले। काय एकंदरीत काय अनुभव असतो आपला? अनुभव म्हणजे देवाच्या ह्याच्यातला अनुभव आहे। हा, चांगलं वाटतंय, मनाला समाधान म्हणून यायचं। एखादा अभंग तुम्हाला येतो? मग आमच्या प्रेक्षकासाठी अभंग म्हणून दाखवा। आवडे पंढरे भीमा पांडुरंग, चंद्रभागे लिंग कुंडलिक, कामधेनु कल्प करू चिंतामणी, आवडीचा धनी पुरविते, तुका मने जीव थोर झाले सुख, नाटावे भूक तानु काय। सर्व या ठिकाणी जे या ठिकाणी वारकरी आहे, एकंदरीत त्यांनी आपल्या भावना सांगितल्या आणि अभंगाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या सर्व या ठिकाणी देवाकडे प्रार्थना केली। सर्व सुख शांती असू दे, पीक पाणी पण सर्व चांगलं असू दे, अशा प्रकारची मनोकामना त्यांनी सर्वांचं पहिलं वर्ष आहे। आणि काका जर विचार केला 7वं वर्ष आहे। एकंदरीत हे नौके जरी असले तर त्यांच्या मनामध्ये जो भाव आहे आणि देवाबद्दल जी आपुलकी आहे ती सर्वांसाठी सारखीच राहावं आणि सर्वांचं चांगलंच हो, हीच त्यांची मनोकामना आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज पालखीचा विसावा जरी असला तर सर्वजण आज उद्या सकाळी परत एकदा 5-5:30 वाजता हे पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे। LS मराठीसाठी गणेश सवडकर, पुणे।